2026 या खाशाला कार्यक्रमात आमच्यामध्ये असत आमचे लेबर अँड एम्प्लॉयमेंट मिनिस्टर बाबूश पंचायत आमचो लेबर कमिशनर राजेश हातगावकर समोर आशिल्ले लेबर डिपार्टमेंटाचे बाकीचे सगळे स्टाफ प्रेस मिडियातले म्हणजे फ्रेंड्स आणि गोंयभरांतल्या आयिल्ल्या म्हज्या मोगाळ भावांनो आनी भयणांनो सगळ्यात पयली हांव तुमचे सगळ्यांचे खूब खूब अभिनंदन करता की आमी मेगा जॉब फेराक वांटेकारी जावपाक हांगासर आयल्या सातत्यात म्हणटा जो पर्यंत आम्ही स्वतः वांटेकारी जायना तो पर्यंत आमकां ऑपॉर्च्युनिटीज कितें आसा ह्यो कळच्यो ना आनी ऑपॉर्च्युनिटीज तर कितें आसा ह्यो कळपाक जाय आसत तर अशा पद्दतीच्या मेगा जॉब फेरान भाग घेवप गरजेचें आसा गोंय सरकार एम्प्लॉयमेंटाच्या बाबतींत सातत्यात सिरियस आसा आनी एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज वेगवेगळ्यो क्रिएट करच्यो म्हणून आम्ही प्रायव्हेट सेक्टराच्या बरोबरूय बी कंबायन वचून वेगवेगळ्या पद्धतीचे ऑपॉर्च्युनिटीज सातत्यात क्रिएट करतात आपण पळयता की गोंयांत 100% साक्षरता असल्या कारणान आम्ही एक नंबरची स्टेट म्हणून फुडें हाडल्या आणि तशें पळोवंक वचत जाल्यार गोंयचो यूथ हो एस्पिरंट आसा गोंयचो यूथ अशा पद्धतीच्या व्हायट कॉलर जॉब्स तांकां मेळपाक जाय म्हणून सातत्यात आम्ही प्रयत्न करीत आसा ग्रॅज्युएट पास आउट जाल्या उपरांत फर्स्ट टायम जॉब घेवपाक आयदर आपल्या एक्सपिरियन्सा खातीर किंवा आपले करियर बिल्ड करपा खातीर आसतलो किंवा आमी म्हणटा की आपल्याक नवीन ऑपॉर्च्युनिटी मेळपा खातीर आसतलो आसा ती जर आमी सुरवातूच करिना आसत जाल्यार आमी फुडें वचूंक शकना म्हणून म्हाका दिसता कारण आपलो फुडलो सगळो लायव्हलीहूड आपल्याक जी ऑपॉर्च्युनिटी आपूण घेता ताजेर सातत्यान डिपेंड आसा आपल्याक फक्त गव्हर्मेंट जॉब मेळटलोच म्हणून डिपेंड न रावता आपल्याक जो जॉब मेळटलो तो जॉबाची सुरवात आपल्या करियराची आपूण करतलो हे जर करीत जाल्यार खूब बऱ्या पद्दतीच्यो ऑपॉर्च्युनिटीज गोंयांतूय आज अवेलेबल आसा आयच्या जॉब फेराच्या निमित्तान मोर दॅन 150 कंपनीज हांगासर आयल्या कॉंग्रॅच्युलेट करता कारण गोंयच्या तरणाट्यांक ऑपॉर्च्युनिटी दिवपा खातीर तांच्यांनी आपलो ह्या जॉब मेगा जॉब फेरांत पार्टिसिपेट जाल्या आणि जे भुरगे गोंयचे एस्पिरंट आसात अशा पद्दतीचे जॉब घेवपा खातीर तांकां ते ऑपॉर्च्युनिटीज दितले मोर दॅन 5000 जॉब ऑपॉर्च्युनिटीज एट प्रेझेंट आयच्या दिसाक तरी अवेलेबल आसा म्हाका म्हज्या लेबर कमिशनरान इन्फॉर्मेशन दिल्या त्या प्रमाणे आयज जवळपास ना म्हटलें जाल्यार मोर दॅन 10,000 भुरग्यांनी रजिस्ट्रेशन केलां आसत जाल्यार आज आतांच्या घडीक 1,500 भुरगे हांगासर आत्तां पार्टिसिपेट जाल्या दिसभरांतल्यान उरलेले 3-4 हजार भुरगे हे इंटरव्यू दिवन वचूं शकता म्हळ्यार जितके जाण हांगासर 150 कंपनीज आयल्या तांकां म्हजें सजेशन आसतलें की जाता तितक्या मोठ्या प्रमाणांत तुमी आयिल्ल्या भुरग्यांक गायड करचें कावन्सील करचें आनी तांकां फर्स्ट ऑपॉर्च्युनिटीज दिवची कारण त्या निमित्तान तांकां इन फ्युचर अशा पद्दतीची बरी ऑपॉर्च्युनिटीज वेगळ्या वेगळ्या जाग्यार मेळपाक शकतले ह्यो ऑपॉर्च्युनिटीज खंयच्या सेक्टरांत अवेलेबल आसा आमी सातत्यात गोंयांत पळयता जाल्यार एविएशन सेक्टर हॉस्पिटॅलिटी मॅन्युफॅक्चरींग रिटेल हेल्थ केअर ऑटोमोबायल कन्स्ट्रक्शन इन्फ्रास्ट्रक्चर इन्फॉर्मेशन एंड टेक्नॉलॉजी टेलिकम्युनिकेशन बँकिंग फायनान्शियल सर्विसीस एड्युकेशन इलेक्ट्रॉनिक्स ई कॉमर्स एंड मेनी मोर हांवें आत्तां जे सगळें उलयलां वीच आय से इट इज एन व्हायट कॉलर जॉब हांव लेबर कॅटेगरी किंवा बाकीचे थोडेशे मॅन्युअल वर्क आसा किंवा स्किल्ड वर्क आसा म्हणजे इन शॉर्ट द ITIs आसा हांच्या बद्दल तर हांव उलोवंकूच ना ह्यो आत्तां ज्यो सगळ्यो आशिल्ल्यो इट इज दोज हू आर हॅविंग द 12th किंवा ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट किंवा इंजिनियरींग सेक्टर ह्या सगळ्या भुरग्यां खातीर आसा आनी ह्यो ऑपॉर्च्युनिटीची सुरवात ही तुमी करची अशी म्हाका दिसता आणि आमचो मॅक्झिमम बॅकग्राऊंड हो आर्ट्स कॉमर्स सायन्स ह्या सेक्टरांतलो आसता बरेचशे फावटी आमकां स्किलिंगाची गरज आसता म्हणून तर म्हणजे सरकारान स्किलिंगाचेर खूब मोठ्या प्रमाणात भर दिला आणि ताकाच लागून आमी आमच्या ITI डिपार्टमेंटाच्या वतीन आसतले म्हणजे डायरेक्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंटाच्या वतीन आसतले डायरेक्टरेट ऑफ द रुरल डेव्हलपमेंट त्या दोगांयचे शॉप्स हांगासर आसात ज्या पद्दतीचे जॉब वॅकन्सीज अवेलेबल आसा त्या पद्दतीची स्किलिंग तांकां करप आनी ताज्यानुसार
त्या भुरग्यांक ऑपॉर्च्युनिटी दिवप हें आमचे डायरेक्टरेट ऑफ द स्कील डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हेंय करपाक लागलेलें आसा. ही ट्रेनिंग फक्त 6 म्हयन्याची ट्रेनिंग आसा आनी वयल्यान जाल्यार ती पेड ट्रेनिंग आसा. म्हणजे आमी ताका म्हणटा तुमकां येवपा वचपाच्या TA सहीत युनिफॉर्म आनी ताका लागपी बुक्स पार्टिसिपेशन सगळ्यो गजाली ह्यो आमच्या RDA डिपार्टमेंटाच्यान वता. फर्स्ट बॅच ऑफ एप्रॉक्सिमेटली 1500 यूथ येत्या सॉरी इट इज एप्रॉक्सिमेटली 450 ते 500 भुरग्यांची बॅच ही ऑलरेडी फाटल्या 3 म्हयने जाले ट्रेनिंग घेता आनी अशाच पद्दतीच्यो कंटिन्युअस ट्रेनिंग दिवपाक गोंयभरांतली 14 जाग्याचेर सेंटर्स आज RDA डिपार्टमेंटाच्या वतीन सुरू आसा. तुमी हांगासर आयिल्ले 100% सगळ्या जाणांक आत्तां जॉब मेळटलो असो ना, बट म्हाजें तर म्हणणें आसा की 100% सगळ्या जाणांनी आपल्याक रिस्कील करपाक, आपल्याक अपस्कील करपाक ही नवीन ऑपॉर्च्युनिटी घेवप ही गरजेची आसा. आनी कालांतरांत आमी पळयता की ट्रेडिशनल एड्युकेशन सोडून मागीर तें डिस्टन्स एड्युकेशन आसूं दी किंवा शॉर्ट टर्म ड्युरेशन कोर्स आसूं दी, हो जर आमी मेळयना किंवा हो जर आमी करिना जाल्यार आमकां नवीन ऑपॉर्च्युनिटीज मेळच्यो ना. बरेचशे फावटी गव्हर्मेंट ऑफ इंडिया जर तुमी पळयत जे नवीन प्रोग्राम सुरू करता वीच इज एन एनवायरमेंट रिलेटेड आसतले किंवा आमी क्लायमेट चेंज रिलेटेड आसतले, आमच्या ट्रेडिशनल एड्युकेशनांतल्यान हे कोर्सीस ना, बट डिस्टन्स एड्युकेशन किंवा आमच्या नवीन एड्युकेशनांतल्यान हे कोर्सीस शॉर्ट ड्युरेशन कोर्सीस आमी आत्तां सुरू करपाक लागल्या. हे जर तुमी कोर्सीस आतांय बी म्हणजे प्रायवेट जॉब करता आसतना डिस्टन्स एड्युकेशनांतल्यान हे जर कोर्स केले जाल्यार ताचो फायदो हो इन लॉंग रन तुमकां मेळपाक शकता. किंवा सातत्यान आमी जें म्हणटा की कंटिन्युअसली शिकत रावप हें गरजेचें आसा आनी शिकत रावले आसत जाल्यार ताचो फायदो हो आमकां सातत्यान जातलो. हांव शिकत रावत म्हणटा आसतना आमी इम्पॉर्टन्स वळखून डिग्री किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट घेवप ही तितकीच गरजेची आसा. हांव सातत्यान हांव सिंपल सांगतलो की आमी हेल्थ सॅक्टरांतलें स्किलींग आमी आमच्या सांखळेंत सुरवात केलें आनी मोर दॅन म्हणजे 1500 स्टुडंट्स हॅव पास आउट फ्रॉम दॅट हेल्थ सॅक्टर स्किलींग. एक्सरे टेक्निशियन आसतले, ऑप्थॅल्मिक टेक्निशियन आसतले, डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन आसतले किंवा पंचकर्म टेक्निशियन आसतले. 1500 भुरगे हो एका वर्साचो कोर्स करून पास आउट जाले. आज मोर दॅन 95% भुरगे गव्हर्मेंट किंवा प्रायवेट सॅक्टरांत जॉब करतात. हें म्हाका सांगता आसतना प्राऊड फील जाता आनी बरो जॉब करतात. कारण आयुश्यांत जेन्ना पंचकर्म एसिस्टंट जाय पडले, गोंयांत पंचकर्म एसिस्टंट कोर्स खंयसरूच नाशिल्लो. इट इज ओनली स्टार्टेड बाय माय इन्स्टिट्यूट इन सांखळे आनी ऑलमोस्ट आज आयुष डिपार्टमेंटान जितकें काम करतात किंवा आय्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा हातूंत जें काम करतात ते सगळे पंचकर्म एसिस्टंट तातूंतल्यान पास आउट जाल्ले आसा. सेम वे आमी म्हणटा की आमी आयुष डिपार्टमेंट सुरू केल्या उपरांत योगा ट्रेनर्स घेतले. हे सगळे अशाच पद्दतीचे शॉर्ट ड्युरेशन कोर्सीस केल्ले आसतले. म्हणून फक्त आपले BA आनी BCom किंवा BSc हेच एड्युकेशन घेवन रावूं नाकात, तर ताज्या भायरूय बी अशा पद्दतीचे नवीन एड्युकेशन्स हे सातत्यान घेवपाचो प्रयत्न हो सदोदीत सगळ्या जाणांनी करचो अशें म्हाका दिसता. हाच्या व्यतिरिक्त आमचे हेल्थ डिपार्टमेंटाच्या वतीन इट इज एन कावन्सिलींग स्पेशली फ्रॉम द मानस प्रोजेक्ट, हेल्थ कावन्सिलींगचो प्रोजेक्ट किंवा ताका मेंटल कावन्सिलींग जे आमी म्हणटा ताजोय स्टॉल लायिल्लो आसा. स्टॉल इतक्याच खातीर लायला कारण आमी बरेचशे फावटी पळयता की आमकां बऱ्याच जाणांक फ्रस्ट्रेशन येता. आपूण इंटरव्यू खूब फावटी दिले, बट आपल्या कडेन टॅलंट कितें आसा, आपूण कितें करूं शकता हे जो पर्यंत आमी आयडेंटिफाय करिना तो पर्यंत आपल्याक बरो जॉब मेळूंक शकना. पूण आपल्या मदीं पोटेन्शियल कितें आसा हो पयलीं एकदा आयडेंटिफाय करचो आनी त्या अनुसार आपूण जर काम करपाक लागले आसत जाल्यार नक्कीच अशा पद्दतीच्यो बऱ्यो ऑपॉर्च्युनिटीज ह्यो प्रायवेट सॅक्टरानूय बी खूब मोठ्या प्रमाणांत एवेलेबल आसा आनी त्या ऑपॉर्च्युनिटीजचो फायदो हो सगळ्या भुरग्यांनी घेवचो अशें म्हाका दिसता. आमी अशा पद्दतीचे जॉब फेर खूब फावटी म्हणजे ऑर्गनायज करता. आतां पर्यंत आमच्या लेबर डिपार्टमेंटान 12 जॉब फेर हे ऑल टुगेदर ऑर्गनायज केले. मोर दॅन 2000 भुरगे ह्या जॉब फेरांतल्यान हे डायरेक्टली हे जॉयन जाले प्रायवेट सॅक्टरांत. ही एक म्हणजे घेण्यासारकी गजाल आसा. आमी तशें पळोवंक वचत जाल्यार आमच्या रुटीनली एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंटाच्या वतीन आमचो प्लेसमेंट सेंटर जो सुरू आसा त्या प्लेसमेंट सेंटरांतल्यान जवळपास आमी 808 कॅन्डिडेट हे त्या प्लेसमेंट सेंटरांतल्यान जे आमी हातूंतल्यान जॉयन करपाक शकले.
थोड्याच दिसा पयलीं आमी आमचे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज वी हॅव ओपन फॉर द प्रायवेट सेक्टर. जेन्ना प्रायवेट सेक्टरांत खंयचोय कॅन्डिडेट जाय पडटा तेन्ना आमी 1:10 ह्या रेशोत प्रायवेट सेक्टरानूय बी कॅन्डिडेट स्पॉन्सर्ड करता. म्हणजे एखाद्या फार्मास्युटिकल्स कंपनीन जर तांकां बी फार्म एम फार्म केल्ले कॅन्डिडेट जाय आसत आनी आमच्या कडेन रजिस्टर्ड आसत जाल्यार ते कॅन्डिडेट त्या कंपनीक आमी म्हणजे तांकां जर 5 जॉब सुद्दां जाय आसत जाल्यार 25 कॅन्डिडेटाक आमी स्पॉन्सर्ड करता. ते तांकां आफून इंटरव्यू घेता आनी ताज्या उपरांत ते कोणाक सिलेक्ट करपाचें हें ठरयता. म्हणल्यार त्या खातीर खंय ऑपॉर्च्युनिटी घेवप हें आमीच आपूण सगळ्या जाणांनी ठरोवचें पडटलें. हाज्या व्यतिरिक्त गोंय सरकार सातत्यान चीफ मिनिस्टर एप्रेंटिसशीप प्रोग्राम हो सुरवात केलो. हो हांव इतक्याच खातीर सांगता कारण आज सी कॅटेगरींतल्या जॉबाक म्हणजे तुमी LDC आसतले MTS आसतले किंवा LDC रिलेटेड जॉब आसतले हे जर गव्हर्मेंट जॉबात वयतले आसत जाल्यार ताका एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इज कंपल्सरी. आनी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नासत जाल्यार तुमकां जॉब मेळ्ळ्या उपरांत सुद्दां तो म्हणजे थंय ऑफर लेटर मेळूंक शकना. मागीर ते एक्सपिरियन्स सर्टिफिकेट खंयची ताका गव्हर्मेंटाचीच जाय अशी गरज ना. इन एनी प्रायवेट सेक्टरांतल्या रेप्युटेड कंपनींतलीय बी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जी आसा पयली किंवा तुमी एप्रेंटिसशीप जी गव्हर्मेंटात करता किंवा प्रायवेट सेक्टरांत करता ती एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सुद्दां ही ताका कंपल्सरी दिवची पडटा. ऑल्दो तो जॉब तुमकां मागीर स्टाफ सिलेक्शनान आसूं दी किंवा इन फ्युचर कॉर्पोरेशनान आसूं दी. म्हणून प्रत्येकान एप्रेंटिसशीप सर्टिफिकेट एप्रेंटिसशीप आसत किंवा प्रायवेट सेक्टर आपूण ग्रॅज्युएट जाल्या उपरांत ते दीस विसरात की ग्रॅज्युएट जाल्या उपरांत आपल्याक डायरेक्ट गव्हर्मेंट जॉब मेळटलो कोण जॉब ना ते दीस आतां उरूंक ना. शेवटी आमी कश्ट करचे पडटले आमकां शिकचें पडटलें. ते जर शिकत रावले जाल्यार अशा पद्दतीचे ऑपॉर्च्युनिटीज ज्यो आसा ह्यो गोंयकारांक खूब मोठ्या प्रमाणांत मेळपाक शकता. आमी सातत्यान पळयता की गोंयच्या सगळ्या भुरग्यांक इक्वल ऑपॉर्च्युनिटीज दिवपाक जाय. म्हणून गोवा पब्लीक सर्वीस कमिशन आसतलें जेचो एडवर्टायजमेंट एवरी 4th फ्रायडे येता किंवा स्टाफ सिलेक्शन आसतलें. आमी गॅझेटेड ऑफिसर आनी अबाव आमी गोवा पब्लीक सर्वीस कमिशनांतल्यान विथ CBT म्हणजे कॉम्प्युटरायज बेस्ड टेस्ट हाच्या अंतर्गत घेता. ताच्या व्यतिरिक्त स्टाफ सिलेक्शन आनी खूब जाण तुमी स्टाफ सिलेक्शनाकूय अपियर जाले आसतले. अपियर जाल्या उपरांत तुमच्या लक्षान आयलें आसतलें की कितले ट्रान्सफरन्सी तातूंतल्यान आसा ती. तुमकां भायर सरच्या पयलीं तुमकांच थंय मार्क कळटा की तुमकां मार्क्स कितले पडले ते. तुमकां दुसऱ्यान कोणी सांगपाची गरज ना. म्हणजे मेरीट लिस्ट लागून आपूण पास जाला काय फेल जाला हें पळोवपाची गरज ना. डायरेक्टली आपल्याक कितले मार्क पडल्या. म्हणजे आत्तां सध्या रुटीनली पुलीस आनी बाकीचे सगळे ह्यो एग्जामी सुरू आसा ती आपल्याक मार्क्स कितले पडल्या हे आपूण एग्जामीचो म्हणजे दुसरो करेक्शन करून सांगतलो हेजें ना. तुका कॉम्प्युटर डायरेक्टली तुजे मार्क्स दिता ती इतकी ट्रान्सपरन्सी ही सरकारान आमी मुद्दामून म्हणजे सगळ्या भुरग्यांक इक्वल ऑपॉर्च्युनिटी मेळची. हुशार भुरगो आसा शिकता तेणे आनिकूय नेटान शिकचो आनी हाजी तयारी जी आसा हाजें प्रिपेरेशन जें आसा हाजें प्रिपेरेशन हें पयलींच्यान जावपाची गरज आसा. हांवें कित्याक सांगता तुमी जर पळयशात की ल्हानशा गोंयांत इतको म्हणजे 100% लिटरसी आसा आनी एड्युकेशन सगळें फ्री आसा. आमी तें जर पळयत जाल्यार आमच्या UPSC कितले भुरगे बसता आनी UPSC कितले भुरगे सिलेक्ट जाता. बिहारा सारकिल्या जी स्टेट आमी जाका मागासलेली स्टेट म्हणटा जर तुमी IAS कॅडरांत पळयत जाल्यार त्या IAS कॅडरांत सगळ्यांत हायेस्ट भुरगे जर खंयचे आसत जाल्यार ते बिहार राज्यांतले आसात. ज्या जाग्याचेर बेजीक फेसिलिटीजूय बी खूब कमी प्रमाणांत आसा म्हळ्यार तरी सुद्दां ते भुरगे शिकता. कित्याक 8वेक पावल्या पासून ते सगळे जाण प्रयत्न करता की हय आपल्याक UPSC एग्जाम आन्सर करपाक जाय आनी ती UPSC एग्जाम आन्सर करपाची जी क्रेज आसता आनी ताच्या खातीर जे कश्ट घेता ताच्या खातीर जे शिकता ताकाच लागून ते IAS क्रॅक करपाक शकता. म्हणून म्हजी सगळ्या भुरग्यांक रिक्वेस्ट आसा की हे कॉम्पिटिटीव यूग आसा आनी ह्या कॉम्पिटिटीव युगांतल्यान आमी सगळ्या जाणांनी जर फुडें वयतले आसत जाल्यार तेजी तयारी मिनिमम टू मिनिमम 10th स्टँडर्डाच्यान सुरू करपाक जाय. जरी ती तेन्ना केली ना आतांय बी स्कोप आसा. आतां आमचें स्टाफ सिलेक्शन सुरू जाल्ल्याक वेगवेगळ्या जाणांनी कोचिंग क्लासीस ट्युशन क्लासीस स्टाफ सिलेक्शनाचो स्टडी करपा खातीर इवन दो GPSCचो स्टडी करपा खातीर क्लासीस सुरू केल्या. ते अभ्यास करपाक लागल्या म्हाका खूब बरें दिसता की आज खूब मोठ्या प्रमाणांत भुरगे हे GPSC आनी हे स्टाफ सिलेक्शन आन्सर करपाक लागल्या. हे सगळ्या जाणांनी करचें जेणे करून तांकां इक्वल ऑपॉर्च्युनिटीज आनी खूब मोठ्या प्रमाणांत ताची संद ही मेळपाक शकता.
बरेचदा म्हणटाले की दोज आर द अंडर ग्रॅज्युएट्स आनी दोज आर द एवरेज स्टुडंट्स हांच्यांनी कितें करचें तर हांच्यांनी तांकांय ऑपॉर्च्युनिटी मेळपाक जाय हांव ना म्हणना इधर इन द प्रायवेट सॅक्टरांतूय ऑपॉर्च्युनिटी मेळपाक जाय आमी प्रायवेट सॅक्टरांत हांव आतां लेबर कमिशनरा कडेन उलयतालो की मिनिमम वेजीस प्रायवेट सॅक्टरांतल्यो रिवायज करपाची गरज आसा आनी थोड्याच दिसाच्या भितर ताज्यो मिनिमम वेजीस आमी रिवायजूय करतले आनी नॉट ओन्ली द रिविजन बट ऑन द एक्सपिरियन्स बेसीस किंवा इयर ऑफ द सर्विसीस तांची सॅलरी वाडपाची गरज आसा कारण सरकाराक तसो 6 पे उपरांत 7 पे लागलो बट 7 पे उपरांत केन्ना तरी 8 पे लागतलो प्रायवेट सॅक्टरांत सुद्दां जेणी 5 वर्सां सर्वीस केल्या उपरांत ताका 30 आनी 40 हजार रुपया पगार दिवन जावचो ना तर ताका त्या पद्दतीचो पेमेंट ऑन इज एक्सपिरियन्स बेसीस पेमेंट वाडोवचोय पडटलो सरकार तांकां तें कंपल्सरी करचें वी आर कमींग अप वीथ अ न्यू रुल्स फॉर देम की तांच्यांनी ऑन द एक्सपिरियन्स बेसीस एखाद्या कंपनीत आपल्याक 5 वर्सां जर जाली एखाद्या कंपनीत 10 वर्सां कंप्लीट जाली जाल्यार ताका गूड सॅलरी दिवपाक जाय हें गव्हर्मेंट तांकां कंपल्सरी करपाचें आसा कारण आमी जेन्ना प्रायवेट सॅक्टर हांगा तेंचे शॉप सेटअप करपाक दिता इन IDCs आमी तांकां सगळो इन्फ्रास्ट्रक्चर वी आर गिवींग एट द कॉस्ट ऑफ गव्हर्मेंट म्हणजे लँड आसतलें लायट आसतलें उदक आसतलें वीच इज व्हेरी मच इन द सबसिडायज रेट एंड देन अदर स्टेट्स बाकीच्या स्टेटीच्या पेक्षा कितलेशेच सबसिडायज रेटीन जेन्ना आमी दिता तेन्ना तेंच्यांनी आमच्या भुरग्यांक गोंयकारांक ऑपॉर्च्युनिटी दिवच्यो आनी गोंयकारांक बऱ्यो सॅलरी दिवच्यो गोंयकारांक बरे बेनिफिट्स दिवचे हाज्या खातीर सरकाराचो प्रयत्न आसा हाल्लीच आमी फाटल्या 1 मेच्या दिसा दोज वर वर्कींग फॉर लॉंग रन म्हणजे जेंच्यांनी 20 वर्सां पेक्षा चड काम केलें तांकां सगळ्यांक आयडेंटिफाय करून आमच्या लेबर वेलफेअराच्या वतीन तांकां आमी वन टायम जे 15,000 रुपीज बोनस तर दितलेच दितले बट तांच्या भुरग्यांच्या खातीर एड्युकेशन स्कॉलरशीप स्कीम तांच्या खातीर तांची मेडिकल स्कीम किंवा तांच्या खातीर इवन दो इन लॉंग रन वी आर थिंकींग ऑफ द हावजींग स्कीम ही प्रायवेट सॅक्टरा खातीर आमी विचार करता आनी तोय तेजेंय डिक्लेरेशन थोड्याच दिसाच्या भितर आमी करतले की प्रायवेट सॅक्टरांत जे काम करता तांकांय बी अशाच पद्दतीचो बेनिफिट्स मेळपाची गरज आसा प्रायवेट सॅक्टरांत काम करपी हांकां कदंबाचेर किंवा म्हाजी बस हाजेर कन्सेशन दिवपाचोय सरकाराचो विचार करता विशेश करून आमच्या मोगाळ भयणीक हाजोय बी आमी पळयता की तांकां बस फेअर रिड्यूस करप हाजो सरकार विचार करता जेणे करून की मॅक्झिमम भुरगीं जी प्रायवेट सॅक्टरांत कामाक वयता तांकां चडांत चड बेनिफीट जावपाक जाय तांकां चडांत चड फेसिलिटीज ह्यो वेगवेगळ्या पद्दतीच्यो हाजी मेळपाची गरज आसा हे मेळचें म्हणून सरकारान फुडल्या येता त्या 2-3 म्हयन्या भितर अशा पद्दतीच्यो जी प्रायवेट सॅक्टरांत काम करपाक सोदता हांच्या खातीर वेगवेगळ्यो स्किमी डिझायन करपाचें थारायलां इवन दो मॅन्युफॅक्चरींग सॅक्टरांत जे दोज आर द डिप्लोमा तांकां करस्पॉन्डन्स स्टडीज करून तांकां अपग्रेड करपाचो किंवा तांच्यांनी आपली फर्दर स्टडीज कंप्लीट करची आनी ताज्या खातीर वी आर टायींग अप वीथ सम युनिवर्सिटीज जेणे करून तांकां आपलो डिप्लोमा आसलेल्यांक ग्रॅज्युएशन कंप्लीट करपाक येतलें ITI आसलेल्यांक आपलो डिप्लोमा कंप्लीट करपाक येतलें वी आर टायींग अप वीथ द 2-3 युनिवर्सिटीज जेणे करून आनी तेय बी वीथ द स्पॉन्सरशीप ऑफ द गव्हर्मेंट आमकां आमचे भुरगे स्किलींग रिस्किलींग अपस्किलींग केल्ले जाय तांकां चडांत चड बेनिफिट्स हो खूब मोठ्या प्रमाणांत मेळलो जाय म्हणून सरकार सातत्यान ह्या विशयाचेर काम करता आमी पळयता की आमचें गोंय हें भारत देशाच्या बरोबर तितक्याच मोठ्या प्रमाणांत फुडें व्हरपाक जाय म्हणून अशा पद्दतीचे वेगवेगळे बेनिफिट्स आमच्या तरणाट्यांक दिवपाचे आमी विचार करता हांव आयच्या दिसाक खूब मोठ्या प्रमाणांत हांगासर तरणाटे आसा म्हूण तुमकां सांगपाक सोदता की आमच्या इकॉनॉमीक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन EDCच्या वतीन आमचे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ द ट्रेनिंग सेंटर हे EDCच चलता वीच गिव्स द फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग फॉर यू कित्या खातीर तर एंटरप्रिनर कोणाकूय जावपाचो आसा कोणाको आपलो बिझनेस सुरू करपाचो आसत जाल्यार 15 दिसांची फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग ताका दिता ताका फुडें हँड होल्डिंग करपाचें काम हें आमचें ADI सेंटर करता तुमकां जेंकां कोणाक रजिस्टर्ड जावपाक जाय तांच्यांनी EDCन वचून रजिस्टरूय जावचें आनी तितक्याचेरूच आमी थाराना ताका आपलो स्मॉल बिझनेस जरी सुरू करपाचो आसत जाल्यार ताका अंडर मुख्यमंत्री रोजगार योजना हाच्या अंतर्गत सबसिडायज रेटीन लोन दिवपाचें काम हें आमच्या सरकारान ऑलरेडी सुरवात केलां मागीर तो इंजिनियर आसूनी किंवा
बाकीचो प्लेन ग्रॅज्युएट आसुनी तेजी ऑपॉर्च्युनिटीज ताच्या खातीर अश्यो वेगवेगळ्या पद्दतीच्यो ऑपॉर्च्युनिटीज ह्यो अवेलेबल आसा. सरकाराच्या IT डिपार्टमेंटाच्या वतीन आमी स्टार्टअप पॉलिसी सुरवात केल्या. म्हाका खबर ना कितल्या जाणांक स्टार्टअप पॉलिसी खबर आहा ती, बट स्टार्टअप पॉलिसीच्या अंतर्गत फक्त इंजिनियरांनीच आपलो स्टार्टअप सुरू करूंक जाय असो ना, एनीवन कॅन डू देर स्टार्टअप. आयच्या स्टार्टअप हितून म्हणजे आमी जे स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया गव्हर्मेंटाच्यो ज्यो स्किमी उलयता अप टू 10 lakhs रुपीज पर्यंत आमी स्टार्टअपाच्या अंतर्गत नॉट अ लोन बट इट इज अ सबसिडी. म्हणजे इनिशियली फॉर द 2.5 lakhs रुपीज ताका सुरवातीक दिता. त्याचो स्टार्टअप वेवस्थीत चल्लो जाल्यार ताच्या फुडली सबसिडी दिता. अप टू 10 लाख रुपया पर्यंत हांव लोन सांगना, हांव सबसिडी सांगता. म्हणून जे इंजिनियर्स आसात तांच्यांनी थोडो इनोवेटीव विचार करपाची गरज आसा. आमी सातत्यान इनोवेशन, टॅक्नॉलॉजी, रिसर्च हाजेर भर दिवपाची गरज आसा. आनी हे सगळे जर आमी विचार केलो आसत जाल्यारूच आमी म्हणजे स्टार्टअप सुरू करपाक शकतले. आमचे अटल टिंकरिंग लॅब जे आग्नेल इन्स्टिट्यूट हांगासरूय चलता. अटल टिंकरिंग लॅब GIM म्हणजे गोवा इन्स्टिट्यूट ऑफ द मॅनेजमेंट सांखळे, आनी हे कोणा खातीर चलता तर तुमी वचून थंयसर तुमचो स्टार्टअप करूं शकता. तुमी वचून तांच्या कडेन गायडन्स घेवपाक शकता आनी ताच्या खातीर वेगळी फीस ना. आपल्याक जर कोणाकूय एडमिशन्स घेवपाक जाय थंयसर आसत, तुमी स्वताचो स्टार्टअप सुरू करपाक जाय आसत, अटल टिंकरिंग लॅब हितून तुमी आयदर GIM इन्स्टिट्यूट किंवा तुमी आग्नेल इन्स्टिट्यूट हातूंत तुमी सगळ्या जाणांनी घेवचो हें म्हाका दिसता. आनी अशाच पद्दतीन गोंयचे तरणाटे ह्या वेगवेगळ्या जे आमचे ट्रेडिशनल बिजनेसीस आसात, आमी ना म्हणना की आमच्या स्वयंपूर्ण गोंय ह्या माध्यमांतल्यान आमी आमच्या ट्रेडिशनल बिजनेसीस प्रमोट करता. हांवें ट्रेडिशनल बिजनेस सांगता आसतना मुद्दामून म्हणजे गोंयचो एग्रीकल्चर आसतलो, हॉर्टिकल्चर आसतलो, पिसिकल्चर आसतलो, फ्लोरिकल्चर आसतलो, डेरी फार्मींग आसतलो. हांव उदाहरण दिता आसतना सातत्यान दिता. वरद सामंत नांवाचो आमचो शेतकरी जो धारबांदोडा हांगासर रावता, सांकोड्ड्या हांगासर रावता, फक्त हॉर्टिकल्चर ह्या कॉर्पोरेशनांतल्यान ताजी स्वताची सबसिडी लास्ट 3 वर्सां हांव मॉनिटर करता. आमी हॉर्टिकल्चरांतल्यान ताका जे चॅक धाडटा ते इट इज नॉट लेस दॅन 50 lakhs. म्हणजे एन्युअल इन्कम हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनांतल्यान ताजो सगळें जरी काडलें आसत जाल्यार 30 लाखाच्या सकयल ना. फाटलीं 3 वर्सां इट इज नॉट फॉर द 1 year. आनी हांव तुमकां जे तुमी वरद सामंताक केन्नाय कोणी मेळोनूय विचारल्यार जाता किंवा ताका फोन करूनय विचारल्यार जाता. सावड्ड्या मतदारसंघातलो वरद सामंत ही इज अ एम्बेसिडर फॉर अस इन अवर एग्रीकल्चर डिपार्टमेंट. तो आनी हे बी कित्याक सांगता तुमकां आमकां कळपाक जाय. तो जी भाजी लायता तो बाजारान विकूंक वचना किंवा तो भाजी घेवन बाजारान बसना. ताजी भाजी हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन विकत घेता आनी हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन व्हरून विकता आनी हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन ताका चॅक पेमेंट ताका चॅकात पे करता. म्हणून ताचो पयलो चॅक 70 लाखाचो आशिल्लो, दुसरो चॅक 60 लाखाचो आशिल्लो आनी हाल्ली तिसरो ताका 50 lakhs रुपीजचो. म्हणजे तो सगळें काडून जरी म्हणटा मिनिमम टू मिनिमम 30 लाख हो ताचो एन्युअली प्रॉफीट आसा. यू जस्ट सी कंटिन्युअसली 3 years हे ट्रेडिशनल बिजनेस करता. हाल्ली धांव म्हणजे एका फोंड्यांतल्या जे यंग इंजिनियर बट ही इज डुईंग द फिशींग बिजनेस. स्वता म्हणजे आपले स्टॉल्स आनी हे ते घेवन नुस्तें विकपाचो बिजनेस करता. हिज मंथली इन्कम इज नॉट लेस दॅन 1 lakh rupees. मंथली इन्कम इज नॉट लेस दॅन 1 lakh rupees. हांव फक्त एकच सांगता, डेरी फार्मिंगांतल्यानूय आमचे भुरगे आहा दोज हॅविंग द मंथली इन्कम नॉट लेस दॅन 1 lakh rupees. म्हणून हांवें म्हटलें आमी ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्या संकल्पनेंतलो आत्मनिर्भर भारत करता आसतना स्वयंपूर्ण गोंय म्हणून जो बिजनेस सगळे जे प्रमोट करता ह्या स्वयंपूर्ण गोंयांतल्यान आज म्हणजे पेडण्या पासून काणकोण पर्यंत ज्यांच्यांनी आपले ट्रेडिशनल बिजनेसीस सुरवात केले, ताका मॅकनायज्ड केले, ताका एडवान्समेंट मेली. हे सगळे जाण आपलो खूब बऱ्या पद्दतीन अशा पद्दतीचे बिजनेसीस करपाक लागल्या. म्हणून गोंयांत अशा पद्दतीच्यो वेगवेगळ्यो ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आसा. मागीर त्यो टुरिजम सेक्टरांत आसूनी, हॉस्पिटॅलिटी सेक्टरांत आसूनी, वेलनेस सेक्टरांत आसूनी, आनीकूय बी ऑपॉर्च्युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरांत आसूनी, ह्यो ऑपॉर्च्युनिटीज केन्ना केन्ना जर आमी घेतल्यो नासत जाल्यार भायले भुरगे हांगा येवन त्यो ऑपॉर्च्युनिटीज घेता. म्हणून म्हजी सगळ्या भुरग्यांक रिक्वेस्ट आसा की तुमी सुरवात तुमची बारीक जॉबांतल्यान करात, कारण ताच्या खातीर फ्युचर हें खूब तुमचें ब्रायट जावपाक शकता.
तुम्ही खूप बऱ्या पद्धतीत फुडें वेगवेगळे कामां ही करपाक शकतले. म्हणूनच म्हणजे आमी सिंपल ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनात आमी बरेचशे फावटी पळयता आसतना ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशना कडेन एक दुय्यम नदरेंतल्यान पळयता. बट ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनांतल्यान जॉयन जाल्या उपरांत एखादो भुरगो म्हणजे PC जावं शकता, जे फाटल्या पुलीस कॉन्स्टेबल हातूंतल्यान एक कित्याक ताका प्लस पॉयंट खंयसर उरता. इट इज नॉट ओन्ली इन द क्वॉलिफिकेशन बट दे आर गेटिंग द 5 year रिलॅक्सेशन. एखादो भुरगो जो वुमन रिसोर्सान जॉयन जाता 26 वर्साचेर, 27 वर्साचेर आमची एज पुलिसेक जॉयन जावपाची सोंपता. बट तो ह्युमन रिसोर्सान जॉयन आसल्या कारणान ही इज गेटिंग द ऑपॉर्च्युनिटी एडिशनल 5 years. म्हणजे तो 32 वर्सां पर्यंत पुलिशेन जॉयन जावपाक एलिजिबल आसा. कित्याक तर तो ह्युमन रिसोर्सान जॉब करता म्हणून. मागीर तो सेक्युरिटी काय आसना. ओके, ही ऑपॉर्च्युनिटी ह्युमन रिसोर्सांतल्यान मेळटा. म्हणून नो डावट त्यांची ह्युमन रिसोर्सान शिकपी भुरग्यांची हांवें हाल्लीच म्हटलां की हय वी आर टेकिंग दॅम विथ द एट पार सॅलरीचेर आमी व्हरपाचोय विचार करता. वी आर गिवींग दॅम गूड ऑपॉर्च्युनिटी फॉर देर फर्दर स्टडीज. तांकां स्कॉलरशीप दिवपाचें काम आमी करता. ताका इन्शुरन्स दिवपाचें काम आमी करता. हे सगळ्योच गजाली ज्यो आसा पळय न्ही ह्यो सरकाराच्या वतीन आमी चालू दवरल्या. हांवें आज मुद्दामून मेन्शन करता फाटले फावटी वेर्नात आमी जो म्हटलो की दोज हू आर इंट्रस्टेड टू जॉयन इन अ प्रायवेट सेक्टर थ्रू ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन वी आर रेडी. फाटले फावटी थोड्या म्हणजे खूप कमी भुरग्यांनी इंट्रस्ट दाखयला. जवळपास 250 ते 300 भुरग्यांनी वेर्नात जो आमी जॉब फेअर घेतलो. तुमकां प्रायवेट सेक्टरान जर जॉयन जावपाक जाय तुम्ही ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनांतल्यान जॉयन जाया. 2 वर्सां थंयसर काम केल्या उपरांत वी कॅन टेक यू इन द ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन. तुमकां पयली ऑपॉर्च्युनिटी ही तुमकां दितली. पण आमी कश्ट करपाची तयारी दवरपाक जाय. आमी काम करपाची तयारी दवरपाक जाय. आमी शिकपाची तयारी आमी दवरपाक जाय. तें जर केलें जाल्यारूच हें पॉसिबल आसा. अदरवायज आमी म्हटलें की आमकां बरोच जॉब मेळटलो, आमकां गव्हर्मेंट जॉब मेळटलो म्हणून रावत जाल्यार तें मेळूंक शकना. म्हणून म्हाजे सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा की ह्या बदलत्या युगा प्रमाणे म्हणजे इन द 21st century हे युग आसा. स्किलिंग चेंज जायत आसा. ह्या AIचो जमानो आसा. म्हणजे आज थोडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सा खातीर बऱ्याच जाणांच्यो नोकरी वचूंकूय शकता. पण आमी तेच जर शिकले तर आमकां नवीन ऑपॉर्च्युनिटी मेळूंकूय शकता. म्हणून आमी कंटिन्युअसली शिकप हें गरजेचें आसा. त्या खातीर आमी आमकां अपग्रेड करीत रावचें, आमी शिकत रावचें हें हांव सातत्यान सांगतलों. आनी हें सगळें सांगता आसतना हांव परत एकदां तुमकां सगळ्या जाणांक रिक्वेस्ट करता की गो ऑन माय भारत पोर्टल. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर मोदीजी हांच्यांनी विकसीत भारत 2047 हें करता आसतना आमच्या देशांतलो प्रत्येक तरणाटो हो ह्या नेशन बिल्डर आसा. म्हणजे तो विकसीत भारत करपा खातीर ताजेंय कॉन्ट्रिब्युशन आसतलें. आणि त्याच्या खातीर तांच्यांनी ही इंटरॅक्टिंग विथ द यूथ थ्रू द माय भारत पोर्टल जर तुम्ही जॉईन जावंक ना आसत जाल्यार माय भारत पोर्टलाचेर मुद्दामून जॉईन जायात. माय भारत पोर्टल तुमकां गोंयांतल्योच न्ही देशभरांतल्यो वेरियस ऑपॉर्च्युनिटीज कितें आसा ह्यो तुमकां त्या पोर्टला वयल्यान कळपाक शकतलें. मनादीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचो मन की बात हो कार्यक्रम न चुकता पळयात. कारण एका म्हयन्यांतलो अर्द्या वराचो कार्यक्रम तुमकां पुराय देशात कशा पद्दतीन म्हणजे आमी म्हणटा विकास बी और विरासत बी ह्या देशात डेव्हलपमेंट कसो सुरू आसा एलॉंग विथ अवर विरासत हाच्या बरोबर डेव्हलपमेंट कसो सुरू आहा ही कळपाची ऑपॉर्च्युनिटी आमकां सगळ्या जाणांक मेळटली. म्हणून आयच्या दिसा हांव परत एकदां तुमचे सगळ्यांचें अभिनंदन करता आसतना तुमी सगळे जाण हे विकसीत भारत विकसीत गोवा 2037 हातून वांटेकरी जातले इतकीच हांव इच्छा व्यक्त करता. आणि म्हजी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं.